पंतप्रधान मोदींनी मोठी घोषणा केली की दिवाळीस सर्वसामान्यांना गिफ्ट मिळणार आहे. जीएसटीमध्ये बदल करणार आहे. जीएसटीचे स्लॅब पुन्हा नव्याने तयार करण्यात येणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना फायदा होणार आहे असं सांगितलं आहे. दरम्यान या नवीन जीएसटी 2.0 मध्ये 12 आणि 28% जीएसटी स्लॅब रद्द केला जाणार आहे. 8 वर्षापूर्वी जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पहिल्यांदाच जीएसटीच्या रचनेत मोठा बदल केला जाणार आहे. नव्या रचनेनुसार जीएसटी मधील 5 आणि 18% स्लॅबची कर आकारणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोजच्या वापरातील वस्तू आणि सेवावर परिणाम होणार आहे. तसेच मार्चच्या शेवटपर्यंत भरपाई कपकर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आलिशान मोटारींसारख्या आणि तंबाखू सारख्या म्हणजेच सीन गुड्सवर 40% दर लागू होईल. अन्नपदार्थ, औषधे, मेडिकल डिव्हाइस, स्टेशनरी आणि अभ्यासानिगडित प्रोडक्ट्स, केसांचे तेल, टूथब्रश यावरील टॅक्स रद्द केला जाईल किंवा 5% आकारला जाईल असं एका अधिकाऱ्यांनी सांगितले. एसी, टीव्ही आणि फ्रीजवरील स्लॅब 18% होण्याची शक्यता आहे. याचसोबत हेल्थ इन्शुरन्सवरील जीएसटीमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. 28% कर टप्प्यातील 90% वस्तू या 18% दराच्या श्रेणीत हलवल्या जातील. त्यामुळे 12 आणि 28% जीएसटी रद्द केला जाणार आहे.